आपण अभ्यासात कॉपी करतो म्हटल्यावर कपडे आणि पिक्चर कॉपी करणं काही मोठी गोष्ट नाहीये। मराठीत तशी विषयांची काही कमी नाही, चित्रपटांच्या पोस्टर्स मध्येही क्रिएटिव्हिटीची काही कमी नाहीये। तरीही कॉपी करणं खूप थ्रिलिंग टास्क वाटत असावं, नाहीतर एक ताराचं हे पोस्टर पाहिल्याच क्षणी रॉकस्टारचा भास का झाला असता? तर अवधूत गुप्तेंचा हा आगामी चित्रपट, ज्यात संतोष जुवेकर रॉकस्टार बनलाय। पोस्टर पाहिल्यावर तर हा भास होतच होता की रणबीरच्या रॉकस्टारचा खूप प्रभाव पडलाय किंवा खूप प्रेरणा घेतलीये, जे काही असेल ते। पण पुढे जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तर असंही वाटतंय की चित्रपटाच्या कथानकाची ही प्रेरणा रणबीरच्याच रॉकस्टार मधून घेतलीये। एका सुपरस्टारचं ओव्हर द टॉप आयुष्य कसं त्याचंच त्याला छळू लागतं, असं साधारण काहीसं कथानक आहे। पोस्टर्स मध्ये तर संतोषचं जॅकेट, त्यावरची डिझाईन, थोडक्यात त्याचा संपूर्ण कॉस्ट्युम बऱ्यापैकी कॉपी झालाय। फक्त टोपी ऐवजी फेटा आणि गिटार ऐवजी गिटारा हे नवीन इन्स्ट्रुमेंट इथे पाहायला मिळतंय। तरीही निराश होऊ नका। चित्रपटाचं कथानक कसं सादर केलंय, चित्रपटाचं संगीत कसं केलंय आणि संतोषने अभिनय कसा केलाय, अवधूतने दिग्दर्शन कसं केलंय, या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाहीये। नमस्कार, मी आदिनाथ कोठारे। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।